कसा आहे अक्षय खन्ना चॅम्पियन झाला परंतु छावा चित्रपटाने औरंगजेबाची भूमिका केली दिसतो जबरदस्त सुखीला माफी नाही मित्र। तर नमस्कार पराग ठाकूर या ठिकाणी यश आणि वंश 11 चे संघमालक पराग ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत। पराग दादा तुम्ही काय सांगू शकता तुमच्या टीम बद्दल? आता आम्हाला बबलीशी खेळणं आहे त्याच्याबद्दल आम्ही खेळू शकतो। बरोबर, आम्ही हारल्यात जमा आहोत आणि बबली पण हारल्यात जमा आहे। बरोबर, तरी पण हा खेळ आम्ही एक खेळाडू म्हणून खेळणार आहोत। अच्छा, म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एन्जॉय म्हणून एन्जॉय म्हणून आम्ही आताच नाही जरी पुढे पण असला तरी आम्ही एन्जॉय म्हणून खेळतो। बरोबर, जरी आमची टीम आता हारो जितो पुढल्या वर्षी पण असू दे परंतु आम्ही एक एन्जॉय म्हणून खेळतो। बघा याला बोलतात दिलदार मनाचा संघ मालक। हार असेल जीत असेल त्यांना ती मान्य आहे। धन्यवाद पराग दादा, धन्यवाद। सत्यजित कर आत्मविश्वास आहे आणखी अमरकालीला पण खेळ पकडला जाईल यश पकडला गेला सत्यजित फॅक्टरी गळली। तर नमस्कार मंडळी, या ठिकाणी श्री गिरवदेव संघाचे गोलंदाज विश्वनाथ ठाकूर हे उपस्थित आहेत। विशा भाऊ काय सांगू शकशील या बीपीएल बद्दल तू आणि तुमच्या टीम बद्दल? हो हे तर चांगलं केलेलं आहे पण आम्हाला आणखी एकदा कप उचलायचा आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण संघर्ष करत आहोत। आणि ज्या प्रकारचे आता जो गेम चालू आहे बरोबर आम्हाला असं तर वाटतंय का आम्ही 100% फायनलला जाऊ। अच्छा, आणि खरोखर विश्वनाथ भाऊ तुम्ही मगाची गोलंदाजी टाकली, अप्रतिम गोलंदाजी टाकली। एका षटकामध्ये तुम्ही 4 विकेट घेतलेत आणि खरोखर क्रिशा 11 संघाला म्हणजे एका ओव्हरमध्ये तुम्ही हे करून टाकलात। तर आता तुम्हाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असतील आणि हा सामना तुम्ही नक्कीच जिंकणार आणि तुम्ही फायनल मध्ये प्रवेश करणार। तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील। धन्यवाद। पण आमची एक इच्छा आहे का जे बियन टायगरचा वैभव पाटील अच्छा आणि शुभम यांना आम्ही जर आउट केले 100% आम्ही फायनल मारणार। ओके, आमची गॅरंटी आहे। नक्कीच एक चांगला निर्णय आहे, चांगले विचार आहेत तुमचे। तुम्हाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असतील। धन्यवाद, धन्यवाद। संपूर्ण स्कोर क्रिशा 11 संघाचा हस्तांतरण करतील। चांगला खेळ झाला। खरं तर ही जमेची बाजू वैभव दादा अगदी जवळून खेळ बघितला त्याचा फायदा देखील त्याला होईल। अंपायरच्या भूमिकेत थांबला त्याचा फायदा देखील नुसते 4 विकेट महत्वाचे नाही तर आपला संघ फायनल मध्ये दाखल झाला आणि फायनल मध्ये दाखल होण्याकरता तुझं योगदान खूप मोठं आहे। राहुलसारख्या प्रतिस्पर्धी खेळाडू समोर असताना देखील मिळालेल्या 4 विकेट आणि फायनलची दारं अगदी अर्धी दारं तुम्ही त्या 4 विकेट मिळवली। काय सांगू शकताल या गोलंदाजी बद्दल आणि संघाच्या परफॉर्मन्स बद्दल? पहिली गोष्ट ही माझी मॅन ऑफ द मॅच माझा मित्र अभिजित म्हात्रे यांना डेडिकेट करतोय मी। खरोखर त्यांच्यावर मला खूप आठवण येते आणि परफॉर्मन्स बोलल्यानंतर ज्या टीम वर्कने पूर्ण जी कामगिरी करायची असते ज्याला आपण घेतो ती कामगिरी करण्यासाठी असते आणि माझं जसं काम होतं ते मी करून दाखवलं आणि खरोखर माझ्या मित्रासाठी ही माझी मॅन ऑफ द मॅच मी त्याला डेडिकेट करतोय। धन्यवाद। काही दिवसापूर्वी अकस्मात निधन झालेले स्वर्गीय अभिजित म्हात्रे यांना ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांनी डेडिकेट केली। खूप आठवण येत असेल आणि म्हणून तो तुमचा खेळ बघत असेल खूप खुश होतो। धन्यवाद, धन्यवाद। नक्कीच आपण जाऊया हाती कॅप्टन सिक्सर किंग म्हणून अगदी डावखुरा गोलंदाज कॉटवेल ची प्रतिकृती आपण आहात। सुंदर गोलंदाजी परंतु आत्ताच्या घडीला जो तुम्ही षटकार ठोकलात तो तुम्हाला एक बोलूनच स्वतः गाणं झालं पाहिजे। भावेश करता भावेश कसं वाटत होतं? नाही आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू पंचांचा इशारा स्क्वेअर मारायचा। याचे जे प्राइज दिलेलं आहे ते घेऊन जा। फोटो से
सेशन चाललंय, छान अशा आठवणी आहेत. आणि खरंच कमालीची गोलंदाजी, कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. त्यामुळे खेळाचे ते सामने लवकर संपले आणि गालबोट देखील सामन्याला लागले नाहीये. त्यामुळे खेळाडूंच्या शिस्तीचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे. विनंती करेन लाईन अप करून मैदान सोडा. बबली दादा खुश आहेत, खरं सामना जिंकलाय. हत्ती गेला त्यांनी सेफ्टीवर का होईना बॉल घेतला. कॉन्फिडन्स सराई लावून देखील संघाच्या मदतीला धावलाय आणि मैदानात तर नमस्कार मित्रांनो, माझ्या समेत संतोषी माता संघाचा एक चांगला फलंदाज, ऑलराऊंडर फलंदाज महेश मस्कर उपस्थित आहे की त्यांनी आता शेवटच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला आहे. महेश, काय सांगशील तुझ्या या मॅच बद्दल? सांगायचं तर काय नाही, बॅटिंग करायला मला थोडी मजा वाटली, कारण आमची टीम जर पहिल्याच मॅचला जर गंध म्हणजे एकदम लॉस म्हणजे त्यांनी अंदाज आलेला. महेश म्हणजे तुम्हाला असं वाटलं काल तुमचा परफॉर्मन्स थोडा डल झाला, पण आजच्या दिवशी परफॉर्मन्स चांगला झाला. आजचा परफॉर्मन्स जर कालच्या सारखा काल जर झाला असता तर आज तुम्ही नक्कीच फायनल मध्ये गेला असता. नक्कीच गेला असता. आमचा टीम स्पिरिट जर थोडा कमी पडला, अच्छा, त्यामुळे आम्हाला खंत वाटते. अच्छा अच्छा, ठीक आहे महेश, पुढल्या सीझन साठी तुला शुभेच्छा असतील. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, माझ्यासोबत संतोषी माता संघाचे संघमालक बबली पाटील, भालचंद्र पाटील, आमच्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील संघ बाणपाडा प्रीमियर लीग मध्ये सहभाग झाला होता. बबली पाटील, तुम्ही तुमच्या संघाबद्दल काय बोलू शकता? आमचं कसं झालं, सगळं नवीन नौकं प्लेअर होतं, त्याच्यामुळे भरपूर मेहनत करून पुढे आमची जर पहिली जर कालची मॅच, शनिवारची मॅच जर जिंकली असती तर आम्ही मॅच जिंकलो, फायनल मध्ये असतो. पोरावी भरपूर मेहनत केली रुपेश मस्करनी आणि भरपूर पोरा, सगळी यंग पोरा होती. माझ्यामध्ये तो अनुभवी प्लेअर कोण नव्हतं, फक्त रुपेश मस्कर सोडला तर कोणच नव्हता अनुभवी. भरपूर मेहनत केला आम्ही. काल एक मॅच जर जिंकलो असतो, कारण आज 2 मॅच जिंकलो, भरपूर मेहनत केली आम्ही. आज बक्षीस आज नाव कोरला असता आमच्या पण आम्हाला आज काय झाला का 2 जिंकून तरी आम्ही पराभवाच्या भाषेला गेलो. म्हणजे बबली पाटील तुम्हाला बोलत आहे कालचा जो दिवस तुम्हाला होता तो खराब गेला, आज बॅक टू बॅक तुम्ही 2 सामने जिंकलेत. कारण बघा, कालचा शनिवार होता, काल मी ब्लॅक कपडे घालायला पाहिजे होतं. अच्छा, पण काल मी व्हाईट घातला, आज ब्लॅक घातला. रविवार असताना तरी 2 जिंकलो. जर काल जर ब्लॅक घातला असता, आज व्हाईट घातला असतं तर 3 मॅच आम्ही जिंकलो असतो. ठीक आहे, थोडासा इफेक्ट पडला. बबली पुढच्या वर्षी आम्ही पहिला नंबर घेणार 100%. बबली पाटील, तुम्हाला पुढच्या सीझन साठी बाणपाडा प्रीमियर लीग साठी शुभेच्छा असतील. पुढे देखील तुम्ही चांगले परफॉर्मन्स करा, तुमचा संघ करेल आणि पुढल्या ओळी नक्की तुम्ही बाणपाडा लीग जिंकणार. धन्यवाद. 100%. ओके. नमस्कार मित्रांनो, आता माझ्या समिती इथं गिरोदेव संघाचा कर्णधार मंथन ठाकूर उपस्थित आहे. मंथन, तुमचा संघ मंथन म्हात्रे उपस्थित आहे. मंथन, तुमचा संघ फायनल मध्ये गेलेला आहे, तुमची काय रणनीती असेल? मंथन, काय रणनीती काय असेल? जर आमची बॅटिंग आली तर आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. अच्छा. आणि जर बॉलिंग आली तर कमीत कमी धावांवर टाकण्याचा प्रयत्न करू. अच्छा अच्छा, नक्कीच मंथन, तुला फायनल साठी शुभेच्छा असतील. धन्यवाद. तर नमस्कार वैभव पाटील, या ठिकाणी वैभव पाटील बीएन टायगर संघाचे कर्णधार माझ्यासमोर उपस्थित आहेत. बीएन टायगर संघ फायनल मध्ये गेलेला आहे, तुमची फायनल मध्ये काय रणनीती असेल वैभव? रणनीतीचं काय नाही, आमचं टार्गेट आम्हाला फर्स्ट बॅटिंग आली तर आम्ही 50-60, कारण सकाळच्या सत्रापासून धावांचा स्कोर होत नाही. आता लास्ट मॅच झाली, 50चा स्कोर झाला, हा चेस झाला. आता मला वाटतं की स्कोर जास्त होऊ शकते, तरी पण आम्ही 60-70च्या रन रेट मध्ये जाऊ शकतो. अच्छा अच्छा वैभव, तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा असतील, चांगला परफॉर्मन्स करा. धन्यवाद. कोण आहे आता आपल्या पवित्र खऱ्या अर्थानं बीसीसी संघाचे नवीन अध्यक्ष यांना विनंती असेल, हा मान तुमचा आपण देखील जा, आपलाही मान आहे. थोडा बनवतो मार्गदर्शनाखाली बाणपाडा प्रीमियर लीग अगदी आणि संत शिरोमणी आणि गिरोदेवाचा वरद हस्त असतात, म्हणून या खेळपट्टीवर आपण जाऊ. या 2 संघादरम्यानची मेगा फायनलची नाणेफेक करून द्यायची. मी मगाशी देखील सांगितलं, हवेत उचललं जातं, छापात ओरडलं जातं, देशाची छाप असं मेहर कापडासाठी जोरदार झाल्या पाहिजे. आणि नाणेफेकीला खेळ होईल. नाणेफेक जिंकली. यस, कोण जिंकले? छापा कादा, छापा कादा, बीएन टायगर. तो
त्वरित आपला निर्णय कळवायचा. संघर्ष नाट्य तुंबल होतं आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अभ्यर्थ फळी वेधणारी विरंगा सांघिक कामगिरीचा कर्तबगार छेडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे बांधपणा प्रीमियर लीग 2025-26 हा थर्रा पर्व 5वा. जबरदस्त फटका आडव्या गटानं फटका मारलाय परंतु वैभवला माहिती आहे अगदी ऑक्टमच्या वरून चेंडूला ठेवलाय. शॉर्टआउट बॉल करण्याचा प्रयत्न होता परंतु घडत नाहीये तसं. ऑक्टमच्या बाहेर पंच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत देईल. वाईट आहे का नोट आहे कुणी मध्ये बोलू नका. येस नो डिलिव्हरी येस नो प्रॉब्लेम. चला पटापट वैभव देखील तेच सांगतोय चुकीला माफी नाही मित्र. फ्री डॉन आहे. झाले अगदी गाडी बंगला पैसा बँक बॅलन्स सगळे बघते. त्यामुळे प्रेम करताना विचार करा. प्रेमवीरांनो सावध राहा. शेवटचा अंतिम एक चेंडू शॉट ऑफ बॉल सक्सेसफुल. व्हाट अ शॉट वैभव श्रीदेश ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांचं त्यांनाही क्रेडिट तेवढं द्यावं असं वाटेल. आणखी एक धडका आणि चेंडू जाईल फ्लॅट वन बाउंस चौका. दणका दिला झेल उडला झेल जमीनला दान होईल तत्पूर्वी 2 धावा मिळतील का नाही. एकच धाव एक हवा यल्ला केलाय. सामन्याचा इरादे स्पष्ट केले. आक्रमक सुरुवात तर होणार आणि पुढे उत्तरार्धामध्ये देखील आक्रमणाला सुरुवात होईल परंतु घडलंय काय 61 धावांचा. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या सोबत बीएड टायगर संघाचा ऑलराऊंडर फलंदाज ओमकार पाटील उपस्थित आहे. ओमकार, फायनलची मॅच चालू आहे. फायनल मध्ये गिरोबदे संघानं 66 धावा काढल्यात. 67 धावांचं लक्षण 5 षटकामध्ये लक्ष ठेवलेलं आहे तुमच्या समोर. तर तुला काय वाटतं या मॅची बद्दल? 67 धावांचं आव्हान एवढंही कठीण नाहीये कारण कालपासून आमचा संघ लगातार 3 मॅचेस जिंकून कंटिन्यू 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत. अच्छा, आणि वैभव पाटील सारखा फलंदाज फॉर्म मध्ये आहे. काल त्यांनी 53 धावा काढल्या होत्या काहीतरी. त्याची एक 50 कालच्या मॅच मध्ये आली होती. अच्छा, मला वाटतं की ही मॅच आम्ही जिंकू आणि आमचा पूर्ण प्रयत्न राहील की ही मॅच जिंकू. धन्यवाद ओमकार पाटील, तुम्हाला या मॅच साठी शुभेच्छा असतील. धन्यवाद. हवा पूर्ण थंड झालेली शांत झालेली आहे. चेंडू संत गतीने येतो. पहिला चेंडू क्रॅकिंग शॉट आणि दॅट इज 13.33च्या सुरुवातीला वैभव पाटील मैदान आक्रमणाला झालाय. बीएन टायगरचा वाघ अर्थात शेर की झलक सबसे आला परंतु प्रीतम कोडीचा जोरदार आणि स्वागत. चेंडू आला तर गडकन दानपट्टा फिरवे कसाही आहे तो नेक्टरच्या बाहेर दंडित केलं जाईल. वाईट चेंडू 4 चेंडू 9 धावा 4 चेंडू 9 धावा. बॅट घुमली पाहिजे होती वैभव ते सांगतोय. सुद्धा सध्या 2 चेंडू 5 धावा 2 चेंडू 5 धावा. उद्ध्वस्त सामना उद्ध्वस्त झालाय. आता समीकरण बिघडलंय. गोवा की शेडी स्ट्राईक एंकर सचिन आहे नावाचा जम आहे. विषय मध्ये तो खेळू शकतो. हा लीडर फलंदाज आहे. जर रडारवर चेंडू आला प्रेमनाथ दादा हा चेंडू देखील सीमाबाहेर मारू शकतो. ताकद आहे नसाकत आहे आणि टायमिंगने जर पकडलं त्याने चेंडूला तर लवकर पिकअप देखील करेल. म्हणून हा चेंडू महत्वाचा. जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रेक्षकांना सोबत आली सामना आवडला असल्याच्या टाळ्यांचा गजर द्या. सामना कुणीही जिंकू द्या. जिंकेल बांधपणाचे प्लेयर जिंकतील.
एक चेंडू 5 धावा. काय घडेल थांबूया आपण देखील. आणि चेंडू मिठाव किरो मॉडेल चॅम्पियन इट्स अ चॅम्पियन. It's a champion. Handshake करा, please विनंती आहे. It's a champion. काय पाहिजे बायनवान सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा विशेष ठाकूरचा शेवटचा चेंडूवरचा षटकार आणि साकार झालं हे स्वतः भाजपाला प्रीमियर लीगचे पूर्ण झाले त्याचा संपूर्ण क्रेडिट कोणाला असेल तर ऋतुराज सत्ता सरांना आणि प्रेमनाथ यांच्यावर एक मोठं प्रेम आहे त्याच्या विनंतीला बांधून वेळात वेळ करून खरं तर तिकडे उपस्थित झाले वेळ त्यांच्याकडेही नाही आहे परंतु भविष्यही ऋतुराज सत्ता मॅडमने नक्कीच आपल्या शुभेच्छा ऋतुराज शेवटच्या वतीनं या बांधवाला प्रीमियर लीग 2025 करता पोहोचवले जोरदार यांनी आपण स्वागत केले त्यांचं आणि मी विनंती करेन देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हाती घे आपण जे सभापती बनवलं त्या सभापती खेळाची चालत असावी लागते आणि म्हणून तर काय ऋतुराज सत्ता सरांचा यथोचित मान सन्मान या बांधवाला प्रीमियर लीग जे आधार सत्ता प्रेमनाथ पाकिस्तानाच्या पवित्रशी असते न्यायाचे उपचार प्रेमनाथ खरोखराची घोर असून आपल्या मनात जिवंत म्हणून सन्मान चिन्ह म्हणून प्रेमनाथ पाटील आणि बीएमपी समाजाच्या पवित्र असते
फुलंबाजी समाजाच्या पवित्र शुभस्ते माईची उद्याशाल पुष्पगुच्छ आणि सन्मान आणि उत्कृष्ट समालोचकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा रुपेश होता. या ठिकाणी रुपेश माईची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. संघ सर्व बाजूने प्रदर्शन उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण करत आजचा मानकरी ठरलेला संघ मला त्यांच्या माध्यमातून सुरेख असं आयोजन होतं. आतापर्यंत 5 वर्षामध्ये त्यांनी प्रमुख असा असतो या बाबतीत प्रीमियर लीगचे परंतु संपूर्ण अंगावर घेणारा हा वॉरियर आहे. या वॉरियर करतात आहे तिथं आणि हा सत्कार इथं बघायला समोर बघा दादा समोर या ठिकाणी आपले प्रसिद्ध युट्यूबर्स रोशन घरात यांच्या माध्यमातून संघाची भूमिका आहे ज्यांच्या नियोजनामध्ये ज्यांच्या बाजीवर म्हटलं जातं मार्गदर्शन आम्ही होतो. हेल्पी कसं असा याचा आयडियल आयपॉल पाठपाण्यासाठी त्यांनापासून ते आज तागायत आणि महत्वाचं म्हणजे त्याची खेळाडू वृत्ती त्याच्या पायाला एवढा पुष्पगुच्छ प्रीमियर लीगच्या वतीने त्याचा सन्मान होतोय. त्याचं स्वागत करूया. सर्वात नाच आज्ञात मला नाव येत नाही पण त्यांचे काम चांगले वाईट काही असेल म्हणून लगातारचे 2 दिवस आता प्रेक्षक परिसर युट्यूबवरचा योग्य तो सत्कार होतो. सुफाव केली आमचे आशीर्वाद तुम्हाला आहेत. दुसरा कॉन्ट्रॅक्ट ऋतिक मात्र समान त्यांचा ऋतिक गणेश परिसरात येताची ट्रान्सफर झालाय. आपण जर राहिला असेल त्या दरम्यान तर शब्दसुद्धा मी त्याचं स्वागत करेन. एक दिलाने एक मनानं पण बाणपाडा लीग ठाकूर सर बाणपाडा लीग मग ती संगीत रजनी असेल ती खो खोची लीग असेल कबड्डीची लीग असेल क्रिकेटची लीग असेल एव्हाना पोहण्याची लीग असेल इथं आम्हाला त्यांच्या क्रिकेटला वाव देण्यापेक्षा मग कबड्डी आम्ही तर कबड्डी खेळलोय. मी वारंवार तुम्हाला सांगतो प्रत्येक टीमने एक कबड्डीची टीम बनवा इंटरनॅशनल कबड्डीचे खेळाडू आणू चांगलं मार्गदर्शन होईल. तर आपण त्या लीग खेळू. सर तुमचं योगदान मोठं आहे कारण जेव्हापासून लीग केली प्रेमनाथने धुरा घेतली तेव्हापासून संपूर्ण फायनान्स पोझिशन ही तुम्ही पुरवली आहेत. आम्ही अपेक्षा करतो तुम्ही यापुढेही आमची जी पण लीग असेल योगदान द्याल अशी अपेक्षा करतो आणि तुमच्या विना ही स्पर्धा यशस्वी होणारच नाही आहे. त्यामुळे तुमचं योगदान कायम आम्हाला मिळावं. असं बोलता वगैरे काही येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच बोलतोय असं. प्रेम सरांच्या पुढाकाराने हे सर्व खेळ वगैरे अतिशय हरवणारे खेळाडू प्रेम सर घडवत आहेत. त्यासोबत हे सर वगैरे सर्व टीम अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शनाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे खेळाडू घडतायत. 2-3 महिन्यातून असू दे किंवा डे नाईट मॅचेस म्हणजे नाईटलाही मॅचेस होत आहेत दिवसाही तुम्ही मॅचेस घेताय. त्यामुळे बाणपाडा प्रीमियर लीगचं नाव अखंड जिल्ह्यामध्ये गाजतंय. आणि ऍक्च्युली इथून पुढे ना की राज्य लेवलचे सामनाही तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. कितीही खर्च येऊ दे आपण तुमच्यासोबत नेहमी असू इतकंच बोलेन आणि सर्वांना शुभेच्छा देईन. पुढेही तुम्ही खेळत राहा असंच खेळत राहा चांगली प्रॅक्टिस करा. प्रेम सर आहेतच वेळोवेळी आम्हाला सांगतील. आपणही आपली टीम देण्याचा प्रयत्न करेन. मी मॅडमांशी बोलून घेईन आणि आपल्याकडे म्हणजे ऍक्च्युली मॅडमांचं आणि तुमचं झालं होतं बोलणं की नक्की प्रयत्न करेन आणि बक्षीसही देईन. पुढील स्पर्धा ही राज्य लेवलची सर घेण्याचा प्रयत्न करा. आपण जितकं आहे तितकं सहकार्य झालं पाहिजे. सौभाग्यवती धनेश्वरी ऋतुराज संपादनासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कबड्डीचा म्हणजे सर इंटरनॅशनल लेवल कबड्डीचे खेळाडू आहेत. त्यांच्या असून मनातून इच्छा आहे म्हणजे अंतर्मनातून इच्छा आहे की त्यांनी कबड्डीचे मॅचेस ठेवावेत आणि ते सर तुम्ही प्रयत्न करा. तिथे आपण नक्की मदत करू कारण मॅडम स्वतः कबड्डी खेळाडू आहे त्यामुळे नक्की मदत होईल. इतकेच बोलेन आणि 2 शब्द संपवेन. धन्यवाद सर. मानस होता आणि त्यासाठी मला माझ्या गावाचं बाणपाड्याचं खोपटे गावाचं ना आपलं पण त्यासाठी फायनान्शियली मोठा खर्च असतो. आपण शब्द दिलात आणि निश्चितच पण त्यामध्ये सुद्धा आज ह्या बाणपाड्याच्या कबड्डीच्या टीम असतील आणि नंतर इंटरनॅशनल खेळाडूंसोबत आपले सामना होईल एवढे गावी देतो. आणि सर एक सांगतोय ऋतुराज सर आम्हा सगळ्या बाणपाड्यावासियांकडून एकच विनंती तुम्हाला ती तर तुम्हाला आम्ही मदत करणारच. तुम्ही आहात
ह्या माणसाला आम्हाला वेळ द्यायला भाग पडा, कारण यांनी अगोदर क्लिअर केलं, थोडं मन दुखावलंय म्हणून हे चेहरे नाराज आहेत. चेहरे कधी खुश होतील? ह्या माणसाला वेळ द्यावा तरच हे शक्य आहे. हे जर कुरुक्षेत्र असेल ना तर कुरुक्षेत्रावरचा हा श्रीकृष्ण आहे आणि हा श्रीकृष्ण आमच्या रथावर पाहिजे, बरोबर ना? आणि त्यांना आम्हाला वेळ द्यायला भाग पडा, पर्याय नाही आहे त्याच्याशिवाय. मन आपल्या माणसाकडूनच दुखवलं जाते आणि आपली माणसं समजून घेतात, त्यामुळे काही इश्यू नाही. प्रेम सर नक्कीच तुमच्या सोबत नेहमी असते. अगदी थँक्यू सर. सोबत आपण हो. तर येस करू शकाल का? येस, विश्वास ठाकूर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. मागच्या सामन्यात 4 विकेट, या सामन्यात 2 विकेट मिळवून सामना फिरवलाय. परंतु मॅच फिरवणाऱ्या या करकन दरम्यान येस जोरदार झाला पाहिजे विश्वास करता. हॅलो, एक मिनिट. हॅलो, विश्वास नाही विचारतोय. बऱ्याच वर्षापासून विश्वास क्रिकेटमध्ये आपण पाहतो, परंतु आजचा परफॉर्मन्स ओल्ड इज गोल्ड असं म्हणतो विश्वासच्या बाबतीत. विश्वास, आम्हाला आशा आहे भविष्यामध्ये की तू चांगल्या पद्धतीने सतत क्रिकेट खेळत राहावं. काय वाटतं, तुझं पुढचं प्लॅनिंग काय आहे? मिस यू अभि, माझ्या मित्राला मी मिस करतोय, खरोखर पूर्ण मिस करतोय. आणि मी सतत खेळत राहीन जेव्हापर्यंत माझा मुलगा आणि मी सोबत नाही खेळत, तेव्हापर्यंत मी क्रिकेट सोडणार नाही. थँक्यू व्हेरी मच विशू, थँक्यू सो मच. चावल प्रीतम दादा पाटील बेस्ट सिक्सर तळावर त्याच्याकडे आहे. येस, प्रीतम पाटील 2 षटकार मिळून सामन्याचा रंग सिक्सर की फायनल सामन्यामध्ये ऐन मोमेंटला एक कामगिरी या कलियुगात केली गेली आणि कलियुगात काय करता सांगायची गरज नाहीये. सत्याच्या विजयाला वेळ लागतो, पण तो विजय निश्चित असतो. म्हणून 5 खेळ घेणारा ठरलाय श्री गिरोबादेव कानकोडा संघाचा. ज्यानं खेळपट्टी बनवून या 2 दिवसामध्ये रंग भरले तो आहे सत्यजित पाटील. या सबसे काबिल सत्यजित पाटील, बेस्ट फिल्डर. आपल्या गोलंदाजांना संरक्षित केलं, वस्त्रमुठीत छल कैद केले, म्हणून सत्यजित पाटीलला उत्कृष्ट त्याच्याकडे बोलते सत्यजित करा. कुराल कीपर होता, त्याच्यामुळे 2 गोलंदाज आमच्या समोर होते आणि ते आहेत. एका बाजूला 6 विकेट घेतला, दुसऱ्या बाजूला देखील 6 विकेट आहेत. परंतु रन रेट जर बघितला, एकाचा आहे 76 7.6चा, तर दुसऱ्याचा 8.5चा. परंतु एक आहे सिनियर मोस्ट उमद्या रक्ताचा, संतप्त रक्ताचा, आणि एक आहे पुराणा छावल आहे. म्हणून ज्युरीच्या वतीने आम्ही डिस्कस केलं, कारण या संतप्त रक्ताचं भवितव्य उज्ज्वल आहे. परंतु पुराणा छावलकडे सराव नसताना त्यांना काय कमालीचे टर्न केले. 2 सामने सेमीफायनल फायनल मध्ये अगदी जोरदार मुसंडी मारली आणि विजेता पेलाचा मुकुट हातामध्ये घ्यायला भाग पडलाय आणि डेलिकेट केली मोठं मान करून. म्हणून अभी जीत बाकी थी, इसलिए इस अभिजीत ठाकुर ने कहा है कि ये मैच में डेलिकेट करूंगा विश्वास ठाकुर का. यह जोरदार झाला पाहिजे विश्वास ठाकुर करता. कानकोडा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मान प्रेमनाथ दादा पाटील यांच्या पवित्र शुभसाठी ब्रँडेड शूज. प्रीतम दादा, आपण ही वर यावं. जोरदार व्हायला पाहिजे विश्वास ठाकूर करता. पावलं शुभ पडता थांबला, लढला, दुर्दैव आडवं आलं, परंतु एक ट्रॉफी त्याच्यामध्ये हिरावून घेऊ शकला नाहीये कोणी. दैवानं देखील त्याला साथ दिली आणि तो आहे 67 धावांची विस्फोटक खेळी करणारा बीएन टायगर संघाचा. तो आहे वैभव पाटील नसून तो आहे, गेस करू शकेल का? शुभम पावलं पडली आणि तो आहे शुभम पाटील जखमी शेर, शुभम ठाकूर नाही. या शुभम ठाकूर की झली नाही. उत्तम फलंदाज म्हणून सन्मान केला जातोय. ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान जोरदार झाला पाहिजे. खेळाडू घेतला आपल्याला प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये उत्तम खेळाडू. परंतु एक आहे
अगदी या झुकला पाहिजे आणि तो काटा झुकवण्याकरता सलग 2 दिवस ज्या फलंदाजांना गोलंदाजांना आणि त्या क्षेत्ररक्षकांना तिन्ही क्षेत्रामध्ये एक नवीन जबरदस्त नाविन्यपूर्ण अशी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलं तो आहे तो नवा आमच्याकडे आहे तो नवा खरोखर तो गिरोबा देव संघाचा मंथन भाकरे नसून दोन नवा आहेत तो जखमी शेर अर्थात बीएन टायगर संघाचे दोन्ही खेळाडू आहेत आणि ते आहेत एकानं 67 धावा काढल्या 3 विकेट्स मिळवले परंतु एकानं त्याच्यावर कुरघोडी केली शुभम कुरघोडी केली तुझ्यावर आणि तो आहे बीएन टायगर संघाचा 364 दिवस वाट बघायला लावणारा कर्णधार पुराना चावल शेर की झलक सबसे अलग वैभव पाटील 88 रन 3 विकेट 112 पॉइंट्स जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वैभव पाटील ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आकर्षक स्रोत सायकल नागपूर प्रीमियर लीग पर्व 5व्या होता उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सर्वोत्तम खेळाडू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वैभव पाटील करता या वेळात देखील काय जबरदस्त कामगिरी आहे सांगून ठेवलं होतं काहीतरी मी घेऊन येईल रिकाम्या हातांना पोहोचणार नाही आणि ते शब्द त्यांनी पाळलाय जोरदार त्याला झाला पाहिजे वैभव बळी करता वैभव नागपूर प्रीमियर लीग पर्व 5व्या मधला सर्वोत्तम खेळाडू ठरला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार बऱ्याच वर्षानंतर हा क्षण आलाय डोळ्यामध्ये थोडासा ओलावा आहे कदाचित धर्मेंद्र पाटील भावाला तुझं स्मरण आहे झालंय तुला श्वास बोलले हरकत नाही तोही वरून तुला आशीर्वाद देत असेल कसं वाटतंय खूप छान वाटतंय कारण आम्ही खेळायचो तेव्हा आमच्यावर अशा म्हणजे सायकली का टीव्ही काहीच नव्हत्या ती मला फर्स्ट टाइम सायकल भेटली दादाला वैभव मी पण बोलेन या बानपाडा लीग चालू झाल्यापासून अनेक आपण चित्रात आपण आयकॉन घेतले त्यानंतर 40 आयकॉन घेतले मी जवळजवळ 3 वर्ष तुला आयकॉन घेतोय या 2 बक्षीस तर बाजून दिलीस पण माझा विश्वास काढा होता कारण तुझा खेळ आम्ही घडवला होता तुझा सतत 2 दिवस ठाकूर तुम्ही होता प्रीतम सामन्यामध्ये सर माझ्याकडनं म्हणतो तुम्ही तिरकोनला भेंकले चौकार मारला होता आणि एका चेंडूवर 4 धावा असताना पोटुलामध्ये 5 धावा घेतल्या होत्या आणि विजय मिळवली होती पण सामन्यात शेवटच्या विकेटवर मी असा तुझ्या आवाजावर सुद्धा सांगला आम्ही जिंकवले होते आमच्या 50% 60% जे मॅच जिंकवल्यात ते आमच्या प्रीतमने जिंकवल्यात कधी कॉलिंग असते ते महत्वाचे होते आता सुद्धा आम्ही बॅड लक म्हणावं लागेल आमचा हार्ड लक म्हणावं लागेल पण आम्ही आता पण सामना आम्ही जिंकलेलाच आहे प्रथम क्रमांक असो द्वितीय क्रमांक असतो परंतु एक सामना शांततेने आणि निर्णायक क्षणी थोडासा एक बाजू पाठीमागे जाऊन सुद्धा आपण सामना हा सुरळीत पाडला या स्पर्धा संपन्न झाल्या त्याबद्दल हे समारोपाचं भाषण करताना प्रल्हाद पाटील आपण नाराज झालात काही खेळाडू नाराज झालं आणि माझा किती मान मोठा आहे माझं किती नाव मोठं आहे पण मी या मैदानामध्ये आज पण देतो उद्या पण देतो आणि परवा पण देत राहील या पाड्यासाठी या गावासाठी एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडू सर्व 8 संघाच्या संघनायकांना आणि संघ मालकांना शुभेच्छा देऊन जाणी भाग घेऊन संपन्न करण्यासाठी प्रयत्न करताना शुभेच्छा तुम्ही आता मला एक प्रश्न विचारला बायकोचे बद्दल काल 2 मॅची जिंकलो जेव्हा बायको वॉकिंगला म्हणजे रस्त्याच्या इकडे तळ्याच्या बाहेर गेल्याने तेव्हा कोण रस्त्यात भेटला की तुझ्या नवऱ्याला ह्या भेटणार आहे फ्रीज भेटणार आहे टीव्ही भेटणार आहे की सायकल भेटणार आहे पुन्हा आता ती सायकल भेटलेली आहे तिला आता बाकी द्यायला लागेल खरं तर आपण जेव्हा मैदानात असतो ना तेव्हा ती घर सांभाळत असते म्हणून बिनजोडपणे आपण असतो त्याचा प्रत्यय मलाही आलाय त्यामुळे तिचं महत्व खूप आहे आणि ती असेल ना पाठीशी तर यश आयुष्यभर सोबत राहील यात ते मात्र शंका नाही आहे पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतोय आणि
या सामने यथोचित पार पडल्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतोय. धन्यवाद. सर्वांनी अथोगत ह्या बांधपाडा प्रीमियर लीग साठी ज्यांनी म्हणजे मदत केलेली आहे त्या सर्वांचे आभारी मानतो. कळत न कळत कोणाचे जर नाव राहिले असले चुकून तर आम्ही त्यांचे पण आभार मानतोय. बांधपाडा लीग व्हावी हे मनापासूनच जे पहिल्यापासूनच स्वप्न होतं ते मी 5 वर्षापर्यंत पूर्ण केलं. ओके, पण आता काही अडचणी आहेत माझ्या फॅमिली बद्दल किंवा कशाबद्दल मला वेळ नाही आहे. स्वतः काहींनी अनुभवलं आहे की माझ्यासोबत 5 तास असताना सुद्धा मी त्यांना फक्त 10 मिनिटाचा वेळ दिलाय. हा फक्त अनुभव रुपेश आणि सागरनी घेतलेला आहे की म्हणजे माझा जर मागचा जर तुम्ही रेकॉर्ड काढला आयफोनचा तर माझ्या आयफोन मध्ये मी 20 दिवसामध्ये 10 दिवस मी फोनवर बोलतो. म्हणजे मी कुठल्या तरी कंडिशन मध्ये आहे. तर ज्या काही असतील गोष्टी बांधपाड्यासाठी जेवढं मला करायचं आहे तेवढं मी केलेन. पुढच्या वर्षी सुद्धा करेन. मी नाही बोलत नाहीये, मी करत राहीन. तुमचा सर्वांचा सपोर्ट असेल तर मी तुमच्या सोबत आहे. पण तुमचा सपोर्ट नसेल तर मी एकटा काहीच करू शकत नाहीये. कारण एकट्याने काहीच होत नाहीये. ज्यावेळी सर्वजण असतो त्यावेळी होत आहे. तर जे काही असेल ते तुम्ही इथे शांत राहा. पुढच्या वेळी आपण नवीन जोमाने निघू, नवीन जोमाने करू. जेवढं होईल तेवढं माझ्याने करू. आता स्वतः जे बक्षीस वितरक होते ते सुद्धा मला बोलले जाताना की सर तुम्ही काही माघारी घेऊ नका. मी म्हटलं माघारी नाही आहे, मी आहे. बांधपाड्याचं आहे म्हटल्यानंतर बांधपाड्यात होईल. भले मी पाटीलपाड्यामध्ये जाईन पण मी बांधपाड्याचाच असणार आहे. ते नक्की म्हणजे आम्ही गोरखाचं आम्ही तरी पहिलं बांधपाड्याचं आहोत हे नक्की आहे. चला पुन्हा एकदा पूर्ण पटलाने सर्वांच्या सहकार्याने आपल्याला सामना संपन्न झाला. त्याबद्दल मॅच अज्ञात आणि ग्रामस्थ मंडळ बांधपाडा आणि खास करून स्वयंसेवकांना स्टेज व्यवस्था साधन व्यवस्था केली त्यांचं हार्दिक आभार. त्या कलेक्टरकडे त्यांचं म्हणजे नाव निर्देश करता त्यांचा हार्दिक आभार. आणि ज्यांनी ह्या सामना संपन्न होऊ नये म्हणून प्रयत्न केला त्यांचा पण हार्दिक आभार. आणि जे अजिबात बघायला आलं नाही त्यांचा पण आभार. धन्यवाद. तर आज ऋतुराज सकपासरांच्या पवित्र शुभास्ते बीएन टायगर्स जखमी शेर 364 दिवस बार बघावी लागेल. परंतु घडलाय का? परंतु हा पराभव देखील त्यांनी स्वीकारलाय, मोठ्या मनानं स्वीकारलाय. रनरअप संघ ठरलाय. जोरदार झाल्या पाहिजे बीएन टायगर संघाकरता. जोरदार ऋतुराज सरांच्या पवित्र शुभास्ते बीएन टायगर संघाला सन्मानित केलं जातं. उपविजेतेपद त्यांच्या हाताळत आहे. संघ ठरलाय नितेश ठाकूर. नंतर मात्र आपला संपूर्ण स्कोर घेऊन आहे. चॅम्पियन बांधपाडा प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन संघ ऋतुराज सरांच्या पवित्र शुभास्ते, प्रेम पाटील यांच्या पवित्र शुभास्ते एक प्राइज कॅश प्राइज आणि भव्य ट्रॉफी बांधपाडा प्रीमियर लीग सर्व समोर सकाळी